हे हे सगळे पॅकेट आहे, सगळ्यावर किमती लिहिलेल्या आहेत. अच्छा, ब्राह्मी पावडर आहे, आवळा पावडर आहे, भुंगराज पावडर आहे. पावडर आहे, भुंगराज पावडर ही केसांसाठीच वापरली जाते. केसांसाठी. शॅम्पू पावडर आहे ते एक. हे शॅम्पू पावडर म्हणजे सगळं मिक्स आहे. आवळा, रिटा, शिकेकाय, ब्राह्मणी, भुंगराज, जास्वंदी, नागरमोथा, कडुलिंब, इंडिगो पावडर आहे, कडुलिंब पावडर आहे, त्रिफला आणि हे वैखंड पावडर पावडर आहे. कशासाठी वापरली जाते? नमस्कार, मी कविता, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे ठाणा वेस्ट मार्केट मध्ये. हे पोलीस स्टेशनच्या अगदी यापूर्वी मी तुम्हाला लोकेशन दाखवते तिथे. प्लस अगोदर आपण हे कुठलं शॉप एक्सप्लोर करणार आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे रिटा पावडर बघा, पाठीमागे माझ्या ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. खूप सुंदर असं वेगवेगळे केसांसाठी, केसांच्या आयुर्वेदिक साठी असे भरपूर गुणधर्म असे भरपूर इथे शॉप मध्ये इथे अवेलेबल आहेत. माझ्या पाठीमागे बघू शकता, धान्यापासून, कडधान्यापासून, ड्रायफ्रूट पासून सगळ्या गोष्टी आहेत. शिकाकाई सुद्धा, पावडर सुद्धा मिळते आणि याच्यामध्ये सुद्धा मिळते, म्हणजे शिकाकाई सुद्धा मिळते. तर दोन्ही इथं अवेलेबल आहेत. पावडर तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा आहे. पॅकेटच्या हिशोबाने यांची प्राइस वगैरे आहे. सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ड्रायफ्रूट आहे, कडधान्य आहे आणि पावडर वगैरे सगळं तुम्हाला अवेलेबल मिळेल. केसांच्या आयुर्वेदिकचं असं सगळं आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि हे शॉप कुठे आहे मी लोकेशन तुम्हाला अगोदर दाखवते. बघा, आपण आलो आहे जांभळी नाका इथे आणि पोलीस ठाणे बाजारपेठ पोलीस चौकी तुम्हाला दिसते पुढे. पूजा गल्ली आहे. पूजा गल्लीच्या आतमध्ये असं आलात तर हे शॉप आहे. इथे रोबिन टी असं या शॉपचं नाव आहे आणि इथे ड्रायफ्रुट्स असं शॉपचं नाव आहे. आणि इथे बघा, काकांना आपण आज भेट देऊया. आणि इथे सगळ्या प्रकारचे म्हणजे रोज वगैरे आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, कढीपत्ता पावडर, रोज पावडर, म्हणजे असे भरपूर आपल्याला आयुर्वेदिक पावडर वगैरे हवे असेल तर या शॉपला आपण व्हिजिट करूया आणि यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रदीप शाह. अच्छा, आणि किती वर्ष झाले तुमच्या शॉपला? शॉपला जवळ 25 ते 26 वर्ष झाली. 25 ते 26 वर्ष झाली. आणि आपल्या शॉप मध्ये काय काय आहे? आमच्या शॉप मध्ये ड्रायफ्रूट आहे, मसाला आहे, मिरच्या असतात, सीजनच्या टायमाला मिरच्या असतात आणि सगळे आयुर्वेदिक पावडर सगळे आहेत. अच्छा, तर यांच्याकडनं ड्रायफ्रूट पावडर मध्ये मिळतं की नाही? ड्रायफ्रूट अख्खे मध्ये. अच्छा, आणि आयुर्वेदिक मध्ये आयुर्वेदिक पावडर सगळे पावडर मिळतील आपल्याकडे. तर यांचे काय प्राइस काय, म्हणजे सगळ्यात आवळा पावडर आहे, शिवगाई पावडर आहे, जवळपास 60 रुपयाच्या आसपास आहे 100 ग्रामचे. 100 ग्रॅमच्या. अच्छा, 100 ग्रॅमचं मग हे पॅकेट आहेत का? हे सगळे पॅकेट आहे, सगळ्यावर किमती लिहिलेल्या आहेत. अच्छा, ब्राह्मी पावडर आहे, आवळा पावडर आहे, शिकाकाई पावडर हवी असेल ते आहे. आणि अरिठा म्हणजे रिठा पावडर का? अच्छा, मग हे 100 ग्रॅमचेच आहेत सगळे? सगळे 100 ग्रॅमचे. आणि काय प्राइस पडेल आपल्याला 100 ग्रॅमच्या? जवळ एव्हरेज बघितलं तर 60 रुपयाच्या हिशोबाने पडते. अच्छा, 60 रुपयाच्या हिशोबाने, म्हणजे पॅकेटच आहे. पॅकेटच आहे, सगळ्या किमती लिहिलेल्या आहेत. आणि ज्येष्ठ मध सुद्धा आहे, भुंगराज पावडर आहे. भुंगराज पावडर ही केसांसाठीच वापरली जाते. आणि फेस पॅक साठी संत्रा पावडर आहे. अच्छा, आंबेहळद आहे, गुलाब पावडर आहे, चंदन पावडर आहे, मुलतानी माती आहे. अच्छा, हे सगळे फेस पॅक साठी आहे. आणि मुलतानी माती काय 100 ग्रॅम कशी येते? 30 रुपयाला 100. 100 ग्रॅम 30 रुपयाला. ओके. आणि इथे शॅम्पू पावडर आहे ते एक. हे शॅम्पू पावडर म्हणजे सगळं मिक्स आहे. आवळा, रिटा, शिकेकाय, ब्राह्मणी, भुंगराज, जास्वंदी, नागरमोथा, कडुलिंब, कलोंजी, हे सगळं मिक्स केलेलं आहे. म्हणजे सगळं मिक्स करून ही पावडर तयार केली आहे का? सगळं मिक्स करून. अच्छा, किती पदार्थ वापरले असेल त्यात? किती? 10-12 पदार्थ असतील. अच्छा, 10-12 असतील. ओके, म्हणजे डायरेक्ट शॅम्पू सारखा. मग हे कसा वापर करायचा? हे आपलं केस हिशोबाने घ्यायचं आणि रात्री भिजवून ठेवायचं. रात्री भिजून सकाळी केसांना लावायचं, 10-15 मिनिटं ठेवून केस धुवून टाकायचे. म्हणजे रात्र पाण्यात भिजत घालायचं? रात्रभर पाण्यात भिजत घालायचं. अच्छा, म्हणजे शॅम्पू टाईपच एक आहे. आणि हे कशी पावडर आपल्याला? 100 ग्रॅम 80 रुपये. तर इथे बघू शकता तुम्ही, खूप छान छान हे आहे. म्हणजे आहेच आहेत. प्लस तुम्हाला संत्रा पावडर हवी असेल, भृंगराज पावडर हवी असेल, फेस. अच्छा, या साईडला पण आहे. या साईडला पण आहे. कस्तुरी हळद आहे, बीटरूट पावडर आहे, इंडिगो पावडर आहे, कडुलिंब पावडर आहे, त्रिफला पावडर आहे. अच्छा, मोरिंगा पावडर आहे. हे सगळे जास्वंदीचं पण पावडर, म्हणजे सगळ्या याच्यामध्ये ठेवलं बघा. कडुलिंब आहे, त्रिफळा आहे, एलोवेरा पावडर आहे. म्हणजे हे सगळ्यांचे पॅकेटच्या हिशोबाने 100 ग्रॅम इथे दिले. कडुलिंबचं 60 रुपये. सगळ्यांचे 60 रुपयेच आहेत का? बहुतेक 60 रुपये आहे. जास्वंदी 80 रुपये आहे. अच्छा, जास्वंदी. सतावरी आहे 100 रुपये. पावडर पण आहे. अशोगंधा आहे 100 ग्रॅम, 100 रुपये 100 ग्रॅम. आणि हे वैखंड पावडर कशासाठी वापरली जाते?
वेखंड पावडर आपल्या बारीक पोरांना किंवा मोठ्यांना म्हणजे ताप सर्दी आला ना म्हणजे त्याचा लेप करायला लावायचं छातीवर आणि कानावर अच्छा. नाकावर. म्हणजे सर्दी येते वगैरे झालं सर्दी तेव्हा- आणि तापसाठी आहे चांगलं. अच्छा अच्छा. आणि ही पण अश्वगंधा पावडर आहे. बेहेडा पावडर म्हणजे काय? बेडाने पोटासाठी असते ती. पोटासाठी. हा. पोटा साफ करायला. पोट साफ म्हणजे एसिडिटी गॅस हा, असेल हा, त्याला हा. अच्छा अच्छा. ती बेडा आवळा आणि हळदा पावडर तिन्ही मिक्स करून बनवलं घ्यायची असतं ती, ते. हा. ओके. आणि काय 100 ग्राम कशी आहे ती? 60 रुपये. 60 रुपये. तुम्हाला मी दाखवते. इथे नाही वेगवेगळं म्हणजे नावं सुद्धा आपल्याला माहिती नाही काय काय. तर असे सुद्धा पावडर्स इथे आहे. तर त्याचा उपयोग आपण कसा केला जातो ते सुद्धा आपण बघतोय. अश्वगंधा पावडर आहे, वैखंड पावडर आहे, बेहेडा पावडर आहे, सुगंध उठणं सुद्धा पावडर आहे. आणि म्हणजे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे पावडर तुम्हाला इथे बघा. आणि तो एक काय हे हा ते दारू हळदी आहे. म्हणजे दारू हळद ती चेहऱ्यासाठी वापरतात ती. स्किन साठी, चेहऱ्यासाठी. म्हणजे ते पावडर कसं ओपन त्यात सगळं आहे की? नाही हे फक्त वेगळी आहे पावडर ती असे 5 हळद मिक्स करून पंचम हळद पण आहे. अच्छा. हे पंचम हळद. हा पुढून घ्या ते नाव पुढे. ओके. पंचम हळद पण आहे इथे. पंचम हळद म्हणजे 5 प्रकारची हळकुंड वापरली जाते. 5 प्रकारची हळद मिक्स असते. अच्छा. मग ते कसं पॅकेट आहे? ते 60 रुपये 50 ग्रामचं पॅकेट आहे. 50 ग्रामचं 60 रुपये. मग ते वापर म्हणजे त्याने असं चेहऱ्याला हे होत नाही, साईड इफेक्ट काही होत नाही साईड इफेक्ट नाही कारण की सगळं आयुर्वेदिक वस्तू आहे. ओके. अच्छा विदाउट केमिकल नाही याच्यात त्यासाठी. अच्छा अच्छा. तर आज भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आज आपण पावडर इथे बघतोय पावडर मध्ये. आणि हे पण एक काळा दिसते जरामासी काय आहे ते ते? जटामासी ते केसांसाठी वापरतात. अच्छा जटामासी आहे. ओके. केसांसाठी आहे ना ते? आणि हे पण हे कुठली आहे पावडर? हे नागरमोथा आहे, मोरिंगा. पावडर. मोरिंगा म्हणजे ते आपलं ड्रमस्टिकची पालाची पावडर. अच्छा अच्छा. म्हणजे शेवगा शेंगाचा. हा त्याच्या पालाची पावडर. अच्छा. शेवगाच्या शेंगांचा पाला. तर मग याचा वापर काय कशासाठी करतात? त्यातच आपला इम्युनिटी वाढवते आणि परत याला पण कॅल्शियम भरपूर असते. म्हणजे आपण डायरेक्ट खाऊ शकतो? डायरेक्ट खाऊ शकतो ते. अरे वा मस्त आहे. खूप छान आहे. वेगवेगळं तुलसी पावडर सुद्धा आहे बघा. म्हणजे पावडर मध्ये भरपूर प्रकार तर आहेच आहेत पण त्यामध्ये वेगळं पण एक स्किन साठी पण ठेवलेलं आहे, आयुर्वेदिक पण आहे. दुसरे पण आहेत बघा हे. अच्छा. हे कुठले आहेत? हे अर्जुन साल फटकी पावडर आहे, पावडर. फटकी पावडर आहे. फटकी पावडर म्हणजे सोडा टाईप असते ते का? है ना? तुरटी असते ना. रोटी असते. हा हा. अच्छा. अर्जुन साल पावडर ते पण कशासाठी वापरले जाते ना? अर्जुन साल याला ब्लॉकेज साठी असते. ब्लॉकेज साठी म्हणजे ते. नळी ब्लॉकेज होतात त्यासाठी. अच्छा. मग ते घ्यायचं पावडर घ्यायची असते का? त्याला त्याचा उकळून घ्यायचा. उकडून घ्यायची पावडर, उकडून घ्यायचं ते. पावडर उकळून घ्यायची. अच्छा. एवढा आणि बघा इथे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे पावडर मिळतील. आमचूर पावडर आहे, भाजलेला हळदे पावडर. हा कुठला म्हणजे मसाल्याचा प्रकार आहे का? नाही हे हळदे पोटासाठी गॅस गॅससाठी हा. गॅस अच्छा. पोट साफ होते. रोजमेरी पावडर सुद्धा आहे. रोजमेरी पावडर पण आहे आणि रोजमेरी अख्खी पण आपल्याला आहे. अख्खी सुद्धा आहे है ना? अख्खी आहे बघा. अख्खेचं पाकिट या साईडला आहे, पुढे फ्रंट साईडला लावलंय त्यांनी रोजमेरी. पुढून घ्या. आणि हे आहे 60 रुपये ना? हा 60 रुपये. हा 60 रुपये पावडर आहे. आणि हे काय? हे आपलं पनीर फुल. हे पनीर फुल डायबिटीस साठी. अच्छा. डायबिटीस साठी आहे. आणि हे वाले? ते पण डायबिटीस साठी आहे. कवाच्या बोलतो. अच्छा. मग हे 100 ग्रामचे आहेत का पॅकेट? ते 50 ग्राम आणि पाव किलो. अच्छा. पाव किलो. आणि बाळगुटी आहे ती बाळांसाठी असते. हा हा हा. ओके. तर इथे भरपूर प्रकार मिरच्या पण आहे. म्हणजे बरंचसं सामान आहे. आणि इथे तुम्हाला हे पाहिजे असेल ना गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आहे, ड्रायफ्रुट्स वगैरे आहे. ड्रायफ्रूट मध्ये पण छान क्वालिटी आहे. आणि रिठाचे तुम्हाला बघा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं रिठा तुम्हाला हवे असतील त्या रिठा पण चे पॅकेट आहे. आणि शिके काही इथे आपण काढले. हा रिठा अख्खा तुम्हाला पाहिजे असेल ना तर हे शॅम्पू साठी, केसांसाठी खूप गुणकारी असो. आणि हे शिके काही आहे. मग हे पॅकेट कसं आहे काका? हे पाव किलो आहे 60 रुपये. पाव किलो आहे 60 रुपये. हे पण पाव किलो आहे ना? ते पण पाव किलो 60 रुपये. आणि हे रोजमेरी आपल्याला 50 ग्राम आहे 60 रुपये. 50 ग्राम 60 रुपये. तर अशा प्रकारे खूप छान छान पावडर्स वगैरे आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ड्रायफ्रूट सुद्धा आहेत. मग हे खोबरं वगैरे आहेत. यांचं काय रेट आहे आता सध्या? खोबरं सध्या 480 रुपये. राजापुरी खोबरं 480 रुपये. 480. ओके. तर खोबऱ्याचं पण छान क्वालिटी आहे. क्वालिटी वगैरे छान आहे. आणि ते मसाल्यांमध्ये पण आहे बघा. मसाले पण आहेत पूर्ण. मसाला वगैरे घ्यायचे आहेत. मग हे 100 ग्राम कसे आहेत मसाल्यांमध्ये? सगळ्यांचे वेगवेगळा भाव असतो. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. मग तसं आता खसखस वगैरे कशी आहे? खसखस 240 रुपये 100 ग्राम. 100 ग्राम. ओके.
तर बघा इथे मसाल्याचे सगळेच प्रकार तुम्हाला इथं मिळणार आहे. इथं आले ना तर तुम्हाला सगळं आहे बघा. खाऊ हे पण आहे, मसाला आवळा आहे, मध आवळा आहे, म्हणजे मुखवासचे आपले जे प्रकार असतात ते सुद्धा आहे. मसाल्यांमध्ये आहे, मालवणी मसाला सुद्धा इथे मिळतात. ड्रायफ्रूट मध्ये आहे. ड्रायफ्रूट अंजीर वगैरे कसे मिळतात आपण? अंजीर 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलो. अच्छा. आणि साईज बघू शकतो आपण? हे बघा, ते 1200 रुपये आहे, दुसरी 1400 रुपये आहे, दुसरी आणखी एकदम चांगली पाहिजे 2400 रुपये किलो आहे, मोठी साईज मध्ये. अच्छा. बरं ते काय नाही. आणि हे ड्रायफ्रूट सुद्धा आहे तिथे. ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटचं काय सध्या रेट चालू आहे आता? ड्रायफ्रूट एव्हरेज बघितलं तर 1000 रुपयाच्या आसपास किलो पडतो. अच्छा. आता हा बघा अंजीरची साईज 2400 रुपये मोठी साईज 24 रुपये किलो. किलो. ओके. अशा प्रकारे इथे भरपूर तुम्हाला आयुर्वेदिकचे प्रकार तुम्हाला कळाले असेलच, पावडर मध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा. आणि ड्रायफ्रूट सुद्धा आहे, कडधान्य आहे, मसाले वगैरे मसाले आहे. आणि जडीबुटीमध्ये पण ते काय दिसतात ते पण आहेत का? हा, ते पण जडीबुटीमध्ये काय बघू आपण एक मिनिट. या साईडला पण जडीबुटीच आहे. ते काळा हळदी म्हणजे काय असते? ती काही आहे ती काहीतरी जे आपल्या पूजामध्ये वापरतात ते. अच्छा. हे पूजेचं सामानामध्ये का? पूजामध्ये थोडस पूजा म्हणजे गणपती आणि नवरात्रीला पूजा सामान. अच्छा अच्छा. तर या साईडला तुम्ही बघू शकता, म्हणजे लहान बाळाला हे देतात ना, वावडिंग आहे, हा, विवेखंड आहे, हे जयश्रीमध आहे, ज्येष्ठमाल. हे मोरुड शिंग आहे, हा. हे अक्कलखरा आहे, हे पिंपळी आहे, अच्छा. ही अख्खी सतावरी आहे, ही अख्खी सतावरी आहे, सफेद मुसळी आहे, अश्वगंधा आहे, हा हा. परत ते पिपळा मोड आहे, अच्छा. गोडंबी आहे, हा हा. हे कमरकस आहे. कमळकस. कमळकस कशासाठी वापरला जाते? कमरकस ते आपल्या कमरेसाठी चांगलं असते ते. अच्छा. ते लाडू मध्ये टाकतात ते. हो का? ओके. मग हे 100 ग्रॅम कसे आहे यांचे? सगळ्या वेगवेगळ्या भाव असतो सगळ्यात. प्रत्येकाचे वेगळे आहे. नंतर स्टार्टिंग प्राइस तरी काय आहे? म्हणजे कमळकस कमरकस 120 रुपये 100 ग्राम आहे, हे 100 रुपये 100 ग्राम आहे. हा हा. परत सफेद मुसळी येईल तुम्हाला 300 रुपये 50 ग्राम आहे. 50. ओके. या सोगंदा 160 रुपये 100 ग्राम आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येकाचे असं वेगवेगळं. आणि तुम्ही ऑनलाईन करता की आपल्या शॉपच इथे हे असतं? हा, ऑनलाईन वगैरे करता का तुम्ही? म्हणजे कोणी तुम्हाला शॉप मध्येच व्हिजिट करावं लागेल? ओके. अशा भरपूर आपण बघितलं आहे, म्हणजे पावडर मध्ये बघितलंय, ड्रायफ्रूट मध्ये बघितलंय, धान्यामध्ये, कडधान्यामध्ये सगळं आज एक्सप्लोर केलेलं आहे. हे 25 ते 26 वर्ष तुम्हाला झाले ना इथे? 25-26 वर्ष त्या काकांना झाले या शॉपला त्यांच्या. आणि खूप छान तुम्हाला चेहऱ्यासाठी हळदी वगैरेचं पंच हळद हवी असेल तर ते सुद्धा इथे आहे. भरपूर पावडर आपण एक्सप्लोर केलेला आहे आज. तर आयुर्वेदिक मध्ये थोडस कन्वर्ट होतं, कारण भरपूर यांच्याकडे आयुर्वेदिक मध्येच भरपूर जातं ना तुमचं? हो हो. हा. सेल यांचा जास्तीत जास्त आयुर्वेदिकचं जास्त आहे. तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. शॉप किती वाजेपर्यंत? शॉप सकाळी 9 ते रात्री 9. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत. ओके. तुम्ही असताना कायम? हो हो. ओके. नेहमी असतात तिथे, ते नक्की व्हिजिट करा. आणि काका ऑनलाईन करत नाही, तुम्ही डायरेक्ट शॉपला येऊ शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे शॉप चालू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.